सर आत येऊ का म्हटलं? हो सर आत येऊ का म्हटलं? बस ना भावा, किती कात येतो आता का महा बोकांडी बसतो. हो सर शायरी गैरी मस्त म्हणतो हा देवा. एक नंबर शायर आहे हा. शायरी म्हणायला लावा त्याला एखादी. बाप रे, म्हणे बरं एखादी शायरी. नाही हो सर मला येत नाही. लाजू नको रे, म्हण की. बरं बरं म्हणू का मग म्हणतो. मोटा मरता मोटी पे, भूखा मरता रोटी पे, मास्टर जी की है दो बेटी, मैं मरता छोटी पे. का रे हरामखोरा, अशी शायरी म्हणतोय का? चल बस तिथं. हाव ना तर महापौरवर नजर ठेवतोय हरामखोर. चला आज मी तुम्हाला काही नवीन प्रश्न विचारतो. मला सांगा, रावणामध्ये अशी कोणची शक्ती होती ते कोणामध्येच न होती? हो सर मला माहित आहे, मी सांगू का? हा पोऱ्या आहे भो हुशार, नाव काढीन त्याच्या बापाचं. हो सांग बेटा सांग. रावण एक साथ 10 मुलीले किस करू शकत होता सर. का रे ओ पिस्तुल्या, कोण सांगलं रे तुले हे? फोनावर पाहलत ना सर मी ना. तू फोन पाहणं सोड बेटा, नाही तर कोण दिवशी काम वाढून देईन तुझं. हाव ना तर 10 मुलीले किस करू शकत होता म्हणे. का रे तुम्ही पिवळ्या केसावाले दोघी सारखे दिसता, शेजारी राहता का म्हटलं तुम्ही? हो सर, तुम्हाला कसं माहित? हा मग माहित आहे ना मला. का हो सर तुमचे बी तर पिवळे केस आहे, मग तुम्ही बी राहता का त्याच्या शेजारी? नाही रे तसं काही नाही, मी ना केसायले कलर केलाय. का हो सर पण तुम्हाला कसं का माहित की हे शेजारी राहता? ते कहावत नाहीये का रे, खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलता है, म्हणून म्हटलं. बरं बरं असं आहे का ते, म्हणून समजलं का तुम्हाला? हा बोल म्हटलं, काय म्हणतीये? अरे म्हटलं डब्बा नेला नाही का तुम्ही ना तुमचा? हा मी डब्बा विसरून गेला, मग का तू नबी आठवण देवानी? मग का तुम्हाला डब्बा न्यायचं पण समजत नाही? राहा भुकेला आता. काय झालं हो सर, डब्बा आणला नाही का तुम्ही ना? नाही ना, विसरून गेला मी डब्बा. एक काम करा न मग, माझा डब्बा खाऊन घ्या तुम्ही. नाही रे, मग तू का खाशीन? माझ्या टेन्शन नको घ्या सर तुम्ही, मला काही भूक नाही आहे. नाही नाही भो, मी तुझा डब्बा खाईन, मग तू का खाशीन? खाओ सर, मला पण भूक नाही, असं पण मी पण वापस घेऊन जाईन घरी. बरं बरं आण मग. का रे पण तुला घरचे विचारणार नाही, तू घरी जेवण करतोय, मग डब्बा कोण खाल्ला? ते तर टेन्शन नको घ्या सर तुम्ही, मी काही पण सांगून देईन घरी. हो पण काय सांगशील तू घरी? सर तुम्ही जेवण करा, तुम्ही त्याचं टेन्शन नको घ्या, मी काही पण सांगून देईन घरी. हो पण काय सांगशील तू घरी ते तर सांग बापा मले. सर मी सांगून देईन, माझा डब्बा कुत्र्यानं खाल्ला. का रे आरामखोरा, कुत्रे दिसतोय का मी तुले? उचल हा डब्बा इथून. नाही हो सर, खाणं तुम्ही, मी दिला ना डब्बा तुम्हाला. तू डब्बा उचलतोय इथून की शिनाळू तुले? का हो मास्टर, तुम्ही ना महा लेकाले वापस का पाठवला घरी? हा मग कसा पोरे तुमचा, त्याला तर वाचता बी येत नाही. लिहिता तर येते ना मग. तुमचा पोरगा फक्त गणितामध्ये हुशार आहे, दुसरं काहीच येत नाही त्याला. मला हे कळत नाही, गणितात पण कसा काय हुशार झाला तो? त्याच्या बाबाला दिसत नाही म्हणून तो गणितात हुशार झाला. काय मला काही कळलं नाही, त्याच्या बाबाला दिसत नाही हा गणितात हुशार झाला. त्याच्या बाबाला दिसत नाही, मग त्याच्याकडे हा काढून देतो. अरे हा मग एकाच विषयामध्ये हुशार आहे, बाकीच्या विषयाचं काय? मला तुम्ही सांगा, मग तुम्ही किती विषय शिकाळता? मी एक विषय शिकाळतो. मग तुम्ही बाकीचे विषय का नाही शिकवता? मला एकच विषय येतो, मी एकच विषय शिकवतो. हा मग तुम्हाला एकच विषय येतो, बाकीचं काही भेंड कळत नाही. मग तुम्ही मुलाकडून का अपेक्षा करता की यायला सर्व विषय आले पाहिजे?